गुड मॉर्निंग स्टुडंट. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या पेपरमधील अभ्यासक्रमावर आधारित बहुपर्यायी प्रश्नांचा आपण या ठिकाणी सराव करत होतो, अभ्यास करत होतो. मागील अनेक भागामध्ये आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयावरील बहुपर्यायी प्रश्नांचा अभ्यास केला. या तासामध्ये सुद्धा आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या पेपरच्या अभ्यासक्रमावर आधारित आणखी काही महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत. तर चला प्रश्न घेऊया. आजचा पहिला प्रश्न: जेव्हा एखाद्या देशातील निर्यात वस्तूंच्या किमतीपेक्षा आयात वस्तूंच्या किमती जास्त असतात, तेव्हा त्यास रिकामी जागा व्यापार शर्ती असे म्हणतात. पर्याय अ अनुकूल, पर्याय ब प्रतिकूल, पर्याय क अ व ब दोन्ही बरोबर आणि पर्याय ड अ व ब दोन्ही चूक. प्रश्न पुन्हा एकदा सांगतो. जेव्हा एखाद्या देशातील निर्यात वस्तूंच्या किमतीपेक्षा, म्हणजे आपल्या देशातून जी निर्यात होते त्या निर्यात वस्तूंच्या किमतीपेक्षा आयात वस्तूंच्या किमती, आपल्या देशात होणारी आयात, आपल्या देशात होणाऱ्या आयात वस्तूंच्या किमती जास्त असतात, तेव्हा त्यास रिकामी जागा व्यापार शर्ती असे म्हणतात. पहा प्रश्न काय आहे ते. जेव्हा एखाद्या देशातील निर्यात वस्तूंच्या किमतीपेक्षा, म्हणजे आपल्या देशातून जी निर्यात होते त्या वस्तूंच्या किमतीपेक्षा आयात वस्तूंच्या किमती जास्त असतात, तेव्हा त्यास रिकामी जागा व्यापार शर्ती म्हणतात. अनुकूल, प्रतिकूल की दोन्ही बरोबर की दोन्ही चूक. पहा, यामध्ये निर्यात होणाऱ्या वस्तूंच्या किमतीपेक्षा आयात होणाऱ्या वस्तूंच्या किमती जास्त आहेत. म्हणजे उदाहरण जर घ्यायचं झालं, समजा 100 कोटीची निर्यात होते. समजा निर्यात होणाऱ्या वस्तूंच्या किमतीचं मूल्य आहे 100 कोटी आणि आयात होणाऱ्या वस्तूच्या किमतीचं मूल्य आहे 120 कोटी. म्हणजे निर्यात होणाऱ्या वस्तूंच्या किमतीपेक्षा आयात होणाऱ्या वस्तूंच्या किमती ह्या 20 कोटींनी जास्त आहे. मग अशा वेळेस त्या ठिकाणी व्यापार शर्ती ह्या कशा आहेत? अनुकूल आहेत का प्रतिकूल आहेत? कारण निर्यातीमधून आपल्याला कमी उत्पन्न मिळते आणि आयातीवर मात्र त्यापेक्षा जास्त खर्च करावा लागतो. अशी जेव्हा व्यापाराची स्थिती असते तेव्हा त्याला कोणत्या प्रकारच्या व्यापार शर्ती म्हणतात? अनुकूल का प्रतिकूल? तर तेव्हा त्याला प्रतिकूल व्यापार शर्ती म्हणतात. कारण आपण जी निर्यात करतो त्यापासून मिळणारे उत्पन्न त्यापेक्षा आयातीवर आपल्याला जास्त खर्च करावा लागतो. म्हणजेच अशा परिस्थितीमध्ये प्रतिकूल व्यापार शर्ती असतात. म्हणून पर्याय अ अनुकूल हा चुकीचा आहे किंवा अयोग्य आहे. पर्याय ब प्रतिकूल हा पर्याय योग्य पर्याय आहे. आणि पर्याय क अ व ब दोन्ही चूक किंवा अ व ब
दोन्ही बरोबर हे क आणि ड दोन्हीही पर्याय चुकीचे आहेत आणि अ पर्याय सुद्धा चुकीचा आहे. फक्त ब पर्याय योग्य आहे. कारण जेव्हा एखाद्या देशातील निर्यात वस्तूच्या किमतीपेक्षा आयात वस्तूच्या किमती जास्त असतात तेव्हा त्यास प्रतिकूल व्यापार शर्ती असे म्हणतात. ठीक आहे, आपण पुढचा प्रश्न घेऊया. जेव्हा एखाद्या देशातील निर्यात वस्तूच्या किमतीपेक्षा जेव्हा एखाद्या देशातील निर्यात वस्तूंच्या किमतीपेक्षा आयात वस्तूंच्या किमती कमी असतात तेव्हा त्यास रिकामी जागा व्यापार शर्ती असे म्हणतात. अगदी यापूर्वी जो आपण प्रश्न पाहिला त्याच्या विरुद्ध परिस्थिती या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेली आहे. जेव्हा एखाद्या देशातील निर्यात वस्तूच्या किमतीपेक्षा आयात वस्तूंच्या किमती कमी असतात तेव्हा त्यास रिकामी जागा व्यापार शर्ती म्हणतात. पर्याय अ आहे अनुकूल, पर्याय ब आहे प्रतिकूल, पर्याय क आहे अ व ब दोन्ही बरोबर, पर्याय ड आहे अ व ब दोन्ही चूक. तर जेव्हा एखाद्या देशातील निर्यात वस्तूच्या किमतीपेक्षा आयात वस्तूंच्या किमती कमी असतात तेव्हा त्यास आपण अनुकूल व्यापार शर्ती असं म्हणतो. कारण आपल्याला निर्यात होणाऱ्या वस्तूपासून जास्त विदेशी चलन मिळत आहे आणि आयात होणाऱ्या वस्तूवर आपल्याला कमी विदेशी चलन खर्च करावं लागत आहे. त्यामुळे आपला हा आंतरराष्ट्रीय व्यापार हा अनुकूल आंतरराष्ट्रीय व्यापार आहे. ह्या व्यापाराच्या शर्ती ह्या अनुकूल व्यापार शर्ती आहेत. उदाहरणार्थ मागच्या प्रश्नामध्ये जे उदाहरण दिलं होतं की निर्यात 100 कोटी रुपयांची होते, आयात मात्र 80 कोटी रुपयांचीच होते. अशा वेळेस त्या ठिकाणी विदेशी व्यापाराच्या अटी आपल्याला अनुकूल आहेत असं म्हटलं जाते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ, अनुकूल व्यापार शर्ती. तर पहा, आपण प्रतिकूल व्यापार शर्तीबाबतचा एक प्रश्न पाहिला आणि अनुकूल व्यापार शर्तीबाबतचा एक प्रश्न पाहिला. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. विदेशातून आयात केल्या जाणाऱ्या वस्तू जेव्हा देशातच पर्याय म्हणून उत्पादन केल्या जातात तेव्हा त्यांना कोणत्या वस्तू असे म्हणतात? पहा, विदेशातून आयात केल्या जाणाऱ्या वस्तू, आपल्या देशात विदेशातून त्या वस्तू आयात केल्या जातात. विदेशातून आयात केल्या जाणाऱ्या वस्तू जेव्हा देशातच, म्हणजे जेव्हा त्या वस्तू विदेशातून आयात करण्याऐवजी आपल्याच देशात उत्पादन केल्या जातात तेव्हा त्यांना कोणत्या वस्तू असे म्हणतात? तर पर्याय अ आहे निर्यात पर्यायी, पर्याय ब आहे आयात पर्यायी, पर्याय क आहे निर्यात पूरक आणि पर्याय ड आहे आयात पूरक. कोणत्या वस्तू म्हणतात? विदेशातून आयात केल्या जाणाऱ्या वस्तू जेव्हा आपल्या देशातच उत्पादन केल्या जातात तेव्हा त्यांना कोणत्या प्रकारच्या वस्तू म्हणतात? तर एखाद्या देशातून जेव्हा आपण वस्तू आयात करतो आणि त्याऐवजी त्या वस्तू जर आपण देशातच निर्माण केल्या तर त्याला आयात पर्यायी असं आपण म्हणतो. आयात पर्यायी वस्तू, कारण आयात करण्याऐवजी त्या वस्तू आपल्या देशातच आपण निर्माण करतो तेव्हा त्याला आयात पर्यायी वस्तू असे म्हणतात. म्हणून विदेशातून आयात केल्या जाणाऱ्या
वस्तू जेव्हा देशातच पर्याय म्हणून उत्पादन केल्या जातात तेव्हा त्यांना आयात पर्यायी वस्तू असे म्हणतात. म्हणून पर्याय अ होता निर्यात पर्यायी, हा पर्याय चुकीचा आहे. पर्याय ब होता आयात पर्यायी, म्हणून पर्याय ब हे उत्तर योग्य पर्याय आहे, योग्य उत्तर आहे. आणि निर्यातपूरक किंवा आयातपूरक हे क आणि ड हे पर्यायसुद्धा चुकीचे आहेत किंवा अयोग्य आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊया आपण. रिकामी जागा यांच्या मते उत्पादन खर्चातील बचत म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापारातील लाभ होय. यांच्या मते उत्पादन खर्चातील बचत म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापारातील लाभ होय. तर कोणाच्या मते उत्पादन खर्चातील बचत म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापारातील लाभ होय? खाली पर्याय दिलेले आहेत. ॲडम स्मिथ, पहा ॲडम स्मिथने आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत मांडला. त्यानंतर मार्शलचा आपण कोणताही आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत अभ्यासला नाही. किंवा पिगूचा सुद्धा कोणताही आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत आपण अभ्यासलेला नाही. त्यानंतर ड आहे रिकार्डो. रिकार्डो यांचा आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत अभ्यासला. म्हणजे या 4 पर्यायापैकी ॲडम स्मिथ यांचा आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत अभ्यासला आणि पर्याय ड रिकार्डो यांचाही आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत अभ्यासला. तर प्रश्न पुन्हा एकदा सांगतो. रिकामी जागा यांच्या मते उत्पादन खर्चातील बचत म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापारातील लाभ होय. तर हे आपण कोणत्या सिद्धांतामध्ये अभ्यासलं, कोणत्या अर्थशास्त्रज्ञांच्या सिद्धांतामध्ये अभ्यासलं, हे सुरुवातीला ओळखावं लागेल आणि त्यानंतर आपल्याला योग्य पर्याय निवडावा लागेल. तर ॲडम स्मिथ यांनी निरपेक्ष लाभाचा सिद्धांत मांडला. रिकार्डो यांनी तुलनात्मक खर्चाचा सिद्धांत मांडला. म्हणून रिकामी जागा यांच्या मते उत्पादन खर्चातील बचत म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापारातील लाभ होय. या प्रश्नाचं योग्य उत्तर ॲडम स्मिथ हे सुद्धा नाही. पर्याय ब मार्शल हे सुद्धा नाही. पर्याय क पिगू हे सुद्धा नाही. तर पर्याय ड रिकार्डो हे योग्य पर्याय आहे किंवा योग्य उत्तर आहे. कारण रिकार्डो यांच्या मते उत्पादन खर्चातील बचत म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापारातील लाभ होय. हे आपण रिकार्डो यांच्या सिद्धांतामध्ये अभ्यासलेलं आहे. म्हणून या प्रश्नाचा योग्य पर्याय ड पर्याय आहे, रिकार्डो. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेऊया. ज्या खात्यात, हा प्रश्न एकदा येऊन गेलेला आहे. मागच्या काही भागामध्ये आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रावरील अनेक प्रश्नांचा सराव करत असताना हा प्रश्न येऊन गेलेला आहे. तरी एकदा आपण पुन्हा घेऊया की ज्या खात्यात वस्तू व सेवांच्या आयात निर्यात मूल्याचा समावेश होतो त्या खात्यास रिकामी जागा खाते असे म्हणतात. तर ज्या खात्यात वस्तू व सेवांच्या आयात आणि निर्यात मूल्याचा समावेश होतो त्या खात्यास रिकामी जागा खाते असे म्हणतात. कोणते खाते म्हणतात? अ बचत, ब भांडवली, क चालू आणि ड वरीलपैकी नाही. तर यामध्ये ज्या खात्यात वस्तू व सेवांच्या आयात निर्यात मूल्याचा समावेश होतो त्या खात्यास आपण चालू खाते असे म्हणतो.
म्हणून पर्याय क हे उत्तर योग्य पर्याय आहे, योग्य उत्तर आहे. कारण ज्या खात्यात वस्तू व सेवांच्या आयात निर्यात मूल्याचा समावेश होतो त्या खात्यास चालू खाते असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण थांबूया आणि पुढच्या तासामध्ये आणखी काही महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न अभ्यासूया. धन्यवाद.